इराणचा क्रूर बादशाह नादिरशाह मार्च 1739 मध्ये हिंदुस्थानात घुसून दिल्लीवर हल्ला करतो, कित्येक लोकांची कत्तल करतो आणि दिल्लीची भरपूर लूट करतो। याच काळात थोरल्या बाजीरावांचे पराक्रम हिंदुस्थानात गाजत होते। जेव्हा बाजीरावांना कळतं की नादिरशाह हिंदुस्थानात घुसलाय, त्यानं मोगलांच्या बादशाहाला कैद केले, तेव्हा बाजीरावांनी यावर काय केलं ते आपण व्हिडिओमध्ये पाहूया। 1738 मध्ये निजामाने बाजीरावांना तहनामा लिहून दिल्यावर भोपाळची लढाई समाप्त झाली। मग बाजीराव चंबळ नदीच्या दक्षिणेकडच्या मुलुखाची खंडणी घेत घेत पुण्यास आले। भोपाळच्या लढाईत रघुजी भोसलेंनी वेळेत ठरावाप्रमाणे बाजीरावास मदत केली नाही। कोकणात मराठ्यांचे आणि पोर्तुगीज लोकांचे युद्ध चालले असता त्यांनी कोणाचीच आज्ञा न घेता कटक प्रांत लुटला। याचा बाजीरावांना खूप राग आला होता। याच दरम्यान बाजीरावांना एक नवीन बातमी कळाली की इराणचा बादशाह नादिरशाह हा दिल्लीपर्यंत येऊन त्याने मोगलांचा पराजय केला आहे व शहरात जाऊन तो खंडणी गोळा करीत आहे। तेथील वजीर खानदौरान लढाईमध्ये मरण पावला। अयोध्येचा नवाब सादत खान शत्रूच्या हाती सापडून कैद झाला आहे। पुढे बाजीरावांना यानंतर आणखी बातमी मिळाली की नादिरशाहने महमदशाह बादशाह सुद्धा कैद केले आणि दिल्ली शहर लुटून फस्त केले आहे। त्याने सुमारे 8000 लोकांची सपासप डोकी उडवली आहेत। तेव्हा बाजीरावांनी हा विचार केला की हा मोठा शत्रू एकाएकी उद्भवला आहे, याचा अगोदर समाचार घेतला पाहिजे। घरची भांडणे तूर्त कानामागे टाकायला हवीत। पोर्तुगीज लोकांशी चाललेले युद्ध तूर्त बंद केले पाहिजे। नादिरशाह कदाचित महमदशाहस ठार मारून आपणच दिल्लीचे तख्त बळकावून बसेल आणि पुढे सगळ्यांच्याच माना मुरगाळून माझ्या हिंदू लोकांस राज्यहीन करून त्याच धुळीचे दिवे खाव्यास लावे। या अगोदर त्याच्यावर स्वारी केली पाहिजे। पुढे आणखी बातमी आली की सुमारे 1 लाख इराणी सैन्य दक्षिणेवर चालून येत आहे। तरी देखील बाजीरावांना भय कसले ते शिवले नाही। पुढे बाजीराव तसेच दिल्लीवर तडक चालले। कोकणची लढाई तूर्त तहकूब ठेवून सैन्यासह ताबडतोब स्वारीत येऊन दाखल व्हा, असे त्यांनी चिमाजी अप्पास कोकणाकडे पत्र पाठवले। नादिरशाह तुमचा आमचा दोघांचाही शत्रू आहे, याकरिता तुम्ही आपली फौज घेऊन आम्हास लवकर कुमक करावी, असे निजामाचा मुलगा नासिर जंग यासही त्यांनी दक्षिणेस पत्र पाठवले। हिंदुस्थानच्या एकंदर सर्व जातींच्या लोकांस त्यांनी असे जाहीर केले की या आणीबाणीच्या प्रसंगी हिंदू व मुसलमान असा दुजाभाव मनात न आणता सर्वांनी माझे सहाय्य केल्यास मी नादिरशाहस हा म्हणता हिंदुस्थानातून हाकलून लावी। माझे मराठे या महत् कार्यासाठी नर्मदेपासून चंबळ नदीपर्यंत मी मुंग्यासारखे पसरवणार आहे। बाजीरावांनी याप्रमाणे मोठी कडेकोट तयारी केली। कोकणचे युद्ध बहुतेक संपले होते। आज्ञेप्रमाणे चिमाजी अप्पांनी शिंदे व होळकर याच फौजेसह पेशव्यांकडे पाठवले। पोर्तुगीज लोकांशी कोकणात घनघोर युद्ध झाले, त्यांचे थोडक्यात वर्णन लिहून अप्पांनी बाजीरावांकडे पत्र पाठवले। शिंदे होळकर यांनी हे पत्र बाजीरावांकडे आणले। त्याच वेळेस बाजीरावांना दिल्लीहून वर्तमान लिहून आले की नादिरशाह महमदशाहस पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसवून आपले लष्कर घेऊन स्वदेशाकडे निघून गेलाय। जाताना त्याने हिंदुस्थानात मोठमोठ्या राजे रजवाड्यास पत्रे लिहिली आहेत। त्यात बाजीराव पेशव्यासही एक बहुमानवर्तक पत्र लिहिले। त्याचवरून तो निघून गेल्याची खात्री झाली। पुढे बाजीरावांनी दिल्लीच्या बादशाहास संतोष प्रदर्शक एक पत्र लिहिले व तिकडून त्याच उत्तराबरोबर भरगतची पोशाख वगैरे नजराणा आला। इराणचा बादशाह नादिरशाह दिल्लीहून निघून परत गेल्यावर बाजीरावांनी दिल्लीचा बादशाह महमदशाहस एक गौरवाचे पत्र पाठवले व त्याबरोबर 101 मोहरा नजर पाठवल्या। त्या पत्रातला आशय असा होता की आपल्यावर जो नुकताच मोठा शत्रू चालून आला होता त्याचे पारिपत्य करण्यास्तव शिंदे होळकर इत्यादी पराक्रमी सरदार व जय्यत फौज बरोबर घेऊन आम्ही जलद गतीने नर्मदेपर्यंत येऊन पोचलो। तेथे तो आपल्या देशाकडे निघून गेल्याची बातमी कळाली। यामुळे आम्ही पुढे येण्याचे तहकूब केले। आपले व आमचे वाकडे असले तरी बाहेरचा कोणीही शत्रू आपल्यावर चालून आला तर तो आमचाही शत्रू आहे, असे आम्ही समजतो। या पत्रास बादशाहकडून बहुमानसूचक व मोठे अदबशीर उत्तर आले। आपले पत्र पोचून बहुत संतोष झाला। आपण आमच्याशी हमेश स्नेहभावाने असावे अशी या दरबाराची फार इच्छा आहे। आपले पूर्वीपासून चालत आलेले मानपान
जहागिरी, मुलूक इत्यादीस इकडून काही बाधा येणार नाही, त्यात अंतर होणार नाही. इकडून शिरपचेप वगैरे वस्त्र पाठवले आहेत, त्यांचा स्वीकार करावा.